सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत सो। आस्वाईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत सो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून निधी पाप पुण्यांगा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत सो। कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती। पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज। महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः। अथावाच सर्वस्व सुमती परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी। वाढले अंतरी प्रेम सुख, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत सो। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा अत्यंत सोपा साधूच्या जीवनाचं उद्दिष्ट सांगून भगवंताच्या नामाचा महिमा गाणारा अभंग आहे। आपण आपल्या वेळेमध्ये अभंगाचं गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या वडजिरेश्वर नावाच्या देवस्थानच्या समोर वडजिरे गावी गेल्या 2 वर्षापासून गावातील सगळ्या तरुण मंडळीच्या एकत्रीकरणातून महाशिवरात्रीच्या महापर्वणी निमित्त वर्ष 2 परमपूज्य महंत 108 स्वामी बालानंद गिरीजी महाराजांच्या कृपाप्रसाद आशीर्वादानं श्री क्षेत्र वडजिरेश्वर महादेव मंदिर इथं त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे 3.5 दिवसाचा महोत्सव आणि त्या संबंधातून अगदी 2 वर्षापासून एवढं सुंदर मंदिर, हो आपल्याला काशीला जायची गरज नाही, रामेश्वरला जायची गरज नाही, सगळे महादेव इथंच आलेले आहेत। इतकं छान मंदिर आहे, अगदी त्याला ज्योतिर्लिंगासारखं आपण बनवलं आणि त्या संबंधातून 2 वर्षापूर्वी झालेलं हे पवित्र तसं मंदिराला 8 वर्ष झालेली, पण अगदी त्या मंदिराच्या समोर महाशिवरात्रीच्या पर्व कालामध्ये 2 वर्षापासून हा अखंड हरिनाम सोहळा या ठिकाणी चालू होतो आणि त्यातली पहिल्याच दिवसाची सेवा ज्ञानाच्या कीर्तनाचं सौजन्य दान दिलेलं आहे श्री वसंत श्रीराम बोडके, सकाळ संत भोजन कैलासवासी दशरथ नाना बोडके यांच्या स्मरणार्थ श्री अनिल व राहुल दशरथ बोडके आणि सायंकाळचा महाप्रसाद श्री बहिरू सुखदेव बोडके यांचा आहे। या समस्त गावानं आणि आत्ता ज्यांनी दिलं आहे वसंत श्रीराम बोडके त्यांच्या घरामध्ये भारतराव आहेत, ते मंत्रालयामध्ये आहेत। सगळं गावच जवळजवळ 80-90 तरुणांचं उद्योजक, पोलीस क्षेत्रामध्ये देव देश धर्म या 3 गोष्टीसाठी मुलं जन्माला घालणारं गाव कोणतं? मग ते वडजिरे नावाचं गाव सिन्नर तालुक्यात आहे। अगदी 70-80 मुलं बुवा या गावाची महाराज पोलीस आहेत, कोणी देशसेवक आहेत, कोणी उद्योजक आहेत आणि विशेष म्हणजे एवढी उद्योजक पोलीस असून धर्मामध्ये आचरण। गावाच्या सप्ताहाला एखाद्या वेळेला दिवाळीच्या सणाला एकत्रित नाही आलं तरी चालेल, पण गावच्या महादेवाच्या मंदिराच्या सप्ताहाला ज्या भगवती मातेच्या समोर आपण अभ्यास केला, व्यायाम केला आणि ज्या भगवती मातेनं आपल्याला नोकरीच्या योग्य बनवलं, त्या भगवंताची कृतज्ञता प्रगट करण्यासाठी गावातील ही सगळ्यांची आता याच्यावर बॅनरवरती फोटो आहे सगळ्यांचे। पहिलं गाव पाहिलं मी एवढ्या पोलिसांचं, एक पोलीस नाही एका गावात बरं का, एवढ्या पोलिसांचं गाव आहे आणि पोलीस इतके वारकरी असतात हे पहिल्यांदाच पाहायला मिळेल। इथं पोलीस वारकरी फार कठीण आहे महाराज। पोलीस माणसं हे एकत्रित येऊन जर सप्ताहासाठी वर्गणी करत असतील,
गावची वर्गणी नको, आमचीच वर्गणी 20,000 25,000 कोणाची 20 कोणाची 11,000 एकत्रित येऊन 5-6 लाख रुपये गोळा करून कार्यक्रमाला सजवत असतील तर मला खरं असं वाटतं की तुमच्यावरती भगवान बाबांची कृपा झालेली आहे. तुमच्यावरती इथं वडजिरेश्वराची कृपा झाली. इतकं सोपं काम नाही, पण ते तुमच्या बुद्धीमध्ये मनामध्ये तो विकल्प आला. सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्यसंकल्प असला की त्याचं पूर्ण करण्यासाठी साधू आणि देव मदत करत असतात आणि तेच या बाबतीमध्ये घडलं म्हणावं. आणि भगवंतानं साधू संतांना आशीर्वाद दिला. आणि ही मुलं आता ती मुलं नाहीत महाराज, ती साहेब आहेत. आपण त्यांना मुजरा करतो, त्यांना कोणी जरी आलं तर दंडवत अगदा सलाम करावा लागतो. आमची गाडी आली तरी रामकृष्ण हात जोडावा लागतो ज्यांना, ते आपल्याला हात जोडून कीर्तनाला बोलवतात, गायक वादक बोलवतात, पंक्तीला जेव घालतात. हे फार असामान्य गोष्ट आहे. वा. आणि महाराष्ट्रभर याची चर्चा झाली पाहिजे. या सगळ्या यूट्यूब चॅनलवरनी टाका आहे की महाराष्ट्रात वडजिरे नावाचं गाव आहे. त्या वडजिरे गावाला सिन्नर तालुक्यामध्ये 70-80 मुलं आहेत जी पोलीसमध्ये आहेत, उद्योजक आहेत, देशसेवक आहेत. अशी सगळी गावातली तरुण मुलं सगळ्या समाजाची एकत्र येतात आणि महाशिवरात्रीचा 3 दिवसाचा कीर्तन सोहळा करतात. न भूतो न भविष्यती. समाजाला अगदी सुंदर व्याख्यानं, सुंदर कीर्तन, प्रवचन, प्रबोधन यातून व्हावं असा उद्देश मनामध्ये ठेवून चांगल्या प्रकारचं देव देश धर्मासाठी तयार राहणारी मुलं कोणत्या गावात आहेत ते ती वडजिऱ्यामध्ये आहेत. अशा संबंधातून या सगळ्या तरुणांनी आग्रह केला. त्यामध्ये आपली सगळी किरण दादा असतील ज्यांच्याकडे आम्ही थांबलो, ते अध्यक्ष आल्यानंतर त्यांनी स्वागत केलं आमचं. फार गोड परिवार आहे त्यांचा. पण अशी सगळी आता सगळ्यांची नावं घेण्यात आपला वेळ जाईल. पण अगदी गावातील माझंच नाव असलं पाहिजे असं नाही, आमच्या सगळ्यांचं असलं पाहिजे. मी फोटो घेतानाच मगाशी पाहिलं, एकटा फोटो घेत नाही, सगळ्यांना बोलवतात. याचा अर्थ असा की कुणी एकानं करतंय असं नाही. मग तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला या तुकोक्तीला अनुसरून एका विचारानं सगळे एकत्रित येत आहात. आणि अगदी गावाला जेवढं गौरव करावा, जेवढा सन्मान करावा, जेवढं त्यांचं कौतुक करावं कमी आहे. अशा उद्दिष्टातून अगदी या सगळ्या तरुणांना, ज्येष्ठांना वंदन करतो, मातृवर्गाला वंदन करतो. अगदी त्या संबंधातून बसा, नवरदेव नवरी बसा, काय नाही, तुम्हाला मान्य असतं कुठेही बसायला. शेजारी बसले तरी चालतं, काय नाही. ए बाळा, तू माझ्यात कशाला बसतो आता, इकडे बस, तुझं काम संपलं बाळा. आता अजून सरक, नवरी अशी मांडी लावून बसूच, काही नसतं तिचं. लग्न झालं ना आता, काय बरं का, बसा. नवरदेव नवरी पण आहे, त्यांचं पण लग्न झाले, मी पुढे बोलणार आहे. अशी सगळी मंडळी आपल्या गावातील या कार्यक्रमाला योगदान देणारी या सगळ्या गावकऱ्यांना, वडजिरे ग्रामस्थांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. या सगळ्या साहेबांना मानाचा मुजरा करतो. सगळे आपण साहेब आहात. कोणी मंत्रालयात, कोणी मुंबईला, कोणी नाशिकला, कोणी सिन्नरला, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आपली सगळी मुलं देशसेवा, धर्मसेवा करतायत आणि त्या संबंधातून गावच्या या महाशिवरात्रीच्या उत्सवाला सजवतात. फार गोड कार्यक्रम आहे. आणि त्या संबंधातून मला 1 वर्षापूर्वीच आमच्या किरण दादांनी, अध्यक्षांनी, तुमची जी कमिटी आहे त्यांनी फोन केला. सुनील दादा असतील, सगळ्यांनी फोन केला. कोणी दराडे, कोणी मग आमचे बोडके, या सगळ्यांनी संपर्क केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन पाहिजे. माझी दुसरी तारीख रिकामी नव्हती, नाही तर मला पुढं मागितली होती त्यांनी 15-16 कोणती तरी द्या. पण मग मी म्हटलं मला 14 तेवढीच जमल आणि त्या आपली 13 आहे ना, 13 तेवढीच जमल. असं म्हणजे पहिला दिवस आहे, काय हरकत नाही म्हटलं घेऊ. आणि त्या संबंधातून थोडं पहिल्या दिवशी कसं राहतं, गायक वादक कीर्तनकार पहिल्या दिवशी थोडं सगळेच यायला उशीर होत असतो, माणसंही पहिलाच दिवस असतो त्यामुळं पण अडचण असते. पण तरीसुद्धा आपण वेळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेसारखं करू. भरू कधी सोडायची टायमिंग आहे बरं का. आपल्याकडे जिल्हा परिषदेची शाळा, पूर्वी मी शाळेत आता तुमच्या बदलल्या, पण आमच्यात असं होतं, शाळेत जाताना शाळेत गेलं की ती कधी मास्तरची सायकल पंक्चर झाली तर 12-1लाही भरायची 10ची. सुटताना मात्र 5ला सुटायची, ती कधी 6ला सुटली नाही. तसं मी तुम्हाला जास्त वेळ नाही घेणार. कमी वेळात विराट कोहलीसारखे, ईशान किशनसारखे, ते नवीन आलेला अभिषेक शर्मासारखे कमी वेळात जास्त रन काढणार मी बरं का. कमी वेळात जास्त काढणार, जास्त बोलणार पण कमी वेळात. मग ती वेळ तुमचा घेणार नाही, कारण मग उद्या तुम्ही कंटाळून जाल. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांना लांबवलं मग लोक नाराज होतात. वेळेत येच, उद्या 5:45लाच मंडपात यायचं. या सगळ्या महिलांना प्रार्थना, 1-4 दिवसाची कामं बाजूला ठेवायची. 5:45ला 7ला मंडपाचा रस्ता धरायचा. एवढी गोड गायक वादक आली, त्यांचं ऐकत जा, चाली गोड, फार गोड गायक आहेत महाराज. त्या संबंधातून उद्या 5:45ला 7ला या. आज थोडा पहिला दिवस आहे, 10-15 मिनटं इकडे तिकडे होत असतं, त्याला समजून घ्या. आणि त्या संबंधातून आपण आलेलो आहोत. गोड असं वातावरण कीर्तनासाठी उपस्थित आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचा आमचा अविनाश, खरं तर त्याला मी अविनाश म्हणतो कारण तो माझा अत्यंत जीवलग आहे. पण तो इंडियन आयडलमध्ये गेला होता. इंडियन आयडलमध्ये गेल्यावर त्यानं ते तुकोबारायांचं गाणं गायलं, तुकोबारायांचं भक्तिगीत गायलं. आणि ज्यावेळेला ते तुकोबारायांचं गीत गायलं ना, तर ते अजय अतुलसारखी माणसं, संगीतातली प्रवीण माणसं टाळ्या वाजवत होती.
आश्चर्यानं बघत होते. काल तुमची ती क्लिप जास्त व्हायरल जाईल. मला वाटलं नवीनच कार्यक्रम सुरू झाला की काय. आमचा अविनाश महाराज पलीकडे जे चष्म्यावले आहेत ते बरं का, फार छान, अगदी सुंदर गायन, अगदी प्रसिद्ध आवाज त्याचा. आणि आपण पुढं त्यांच्याकडून म्हणूनही घेऊया. असे आमचे अविनाशजी महाराज जाधव, फलटण सातारा भागामध्ये त्यांचं दहिवडी नावाचं तिकडं खाली गाव आहे. दूरचा प्रवास करून आले 10 वाजल्यापासून. अविनाश महाराजांना वंदन. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांना प्रत्येकाला त्यांची चाल आवडते, मलाही त्यांचा आवाज खूप आवडतो. मृदू आवाज, हृदयाला लागणारा आवाज. आणि आता थोडी तब्येत बरोबर नाही त्यांची, आज येणार नव्हते ते, पण आता आम्ही सगळ्यांनी आग्रह केला या. तब्येत बरी नसताना सुद्धा शेट जे लावला त्यांनी, नाही तर मग तब्येत बरी नसल्यावर लोक लावित नाही, पण त्यांनी लावला. माझी थोडी बरी नाही, पण आता त्याला आपल्याला पर्याय नाही. आता वातावरण बदलत राहतं, कधी ऊन कधी थंडी, त्यामुळे पर्याय नाही. पण असे आमचे सदानंद महाराज, ज्यांच्या चेहऱ्यावरच कायम आनंद आहे, त्यांच्या गाण्यातून आपण सदा आनंदी होतो, असे सदानंद महाराज. आडनावातच तेवढं कडू कसं काय आलं ते काय कळत नाही, पण ते असतं सदानंद कडुळे बरं का. आडनाव कडुळे पण सदा येतो, सदैव आनंद ठेवतो. माझ्या घरी यावर्षी 22 तारखेला प्रकाश महाराजांचे कीर्तन आहे. आमचे विकास महाराज, भरत महाराज पठाडे, कृष्णा महाराज, दिनेश महाराज 4 पखवाज आहेत वाजवायला. आणि मग या दोघांची चाल आहे बरं का यावर्षी. म्हणजे सदानंद महाराज आणि अविनाश महाराज, पहिली चाल त्यांनाच दिलेली आहे. त्या संबंधातून हे गोड गयाचे सदानंद महाराजांना वंदन. आपण विनेकरी बाबांच्या पासून गायधनी महाराज, आपण परिसरातील आपल्या गावातील ही छोटी मोठी कुठेही असतात ते कार्यक्रमाला तुमच्या वडजिऱ्याची मुलं आपल्या गावातलीच नाही सगळी, फार वैभव छान आहे. अगदी या छोट्या छोट्या साधकांना, टाळकऱ्यांना वंदन. अगदी 2ही घुगे हे आमचे भालदार चोपदार जे मस्त दिसतात. तानाजी एक, आणि अगदी इकडे एक प्रतापराव गुजर सारखा काय मावळे दिसतात, असं वाटतं शिवाजी महाराजांचे मावळेच आले काय भाले घेऊन. हो, असे छान अगदी घुगे बंधू, त्या दोघांनाही वंदन. आपल्या कार्यक्रमाला योगायोगानं आज पहिल्याच दिवशी तुम्हाला मिळाले असे आमचे विकासजी महाराज बेलूकर, यांचं फार प्रसिद्ध नाव आहे पखवाजामध्ये. एक आगळं वेगळं नाव आहे त्यांची. तुकोबारांची स्तुती, भगवान शंकराचं शिवतांडव जर तुम्ही पखवाजावर ऐकलं ना त्यांच्याकडून, आपण विठोबा रुक्माई एक वाजूनच घेऊ त्यांच्याकडून, इतकं भारी वाजवतात महाराज. तुकोबारांची स्तुती, ते तांडव बी वाजवतात ना तुम्ही, एकदा थोडं वाजूच आपण, मला बी ऐकायचं. असे आमचे विकासजी महाराज बेलूकर बरं का, फार तयार हो पखवाज, असं वाटतं ऐकतच राहावं त्यांचं. एखाद्याचं गाणं जसं सारखं ऐकत राहावं वाटतं, तसं महाराजांचा पखावज, हो पखवाज दिसतात, दनादन नाही वाजत, तर पखवाजातून पांडुरंग पांडुरंग असा आवाज येतो. वा, असे पांडुरंग वादक म्हणजे आमचे विकासजी महाराज बेलूकर, नाशिक जिल्ह्याचं भूषण. त्र्यंबकेश्वरला विकास उन्नती, म्हणजे त्यांच्या मंडईचं नाव आहे उन्नती. दोघं नवरा बायको बसले ती, त्यांना सांगतो त्यांच्या मंडईचं नाव उन्नती आहे. त्या पण कीर्तनकार आहेत आमच्या वहिनी, आणि दोघंही अगदी यांचा विकास आणि त्यांची उन्नती काय कमीच नाही त्यांना, म्हणजे सगळ्याच प्रकारानं गुरुकुल आहे. आणि इतकं भारी गुरुकुल आहे महाराष्ट्रात नाही बघा. असे विद्यार्थी पखवाजाला गायनाला तयार झालेत. आपल्याकडे ती ज्ञानेश्वरी येणार आहे, महाराजांचीच विद्यार्थिनी आहे ती, पखवाजाला गायनाला तयार होत आहेत. महाराष्ट्रभर एक टॉप 10 मधलं अग्रगण्य नाव म्हणजे विकास महाराज बेलूकर, त्यांना माझं वंदन. माझ्याबरोबर आमचे शिंदेवाडीचे ज्ञानदेव शिंदे आलेत, माऊली, त्यांना धन्यवाद. बरीचशी मंडळी आमचा बसलेली, आमची सगळी प्रेमाची मंडळी आहेत. सगळे आता पाटपिंपरी असेल, मी नावं नाही घेणार पण गावाची नावं घेतो बरं का. पाटपिंपरी इकडची आमची ती, तुमच्या गावाला आलो तर नाव विसरलं कडे माझं, पण सगळी अशी प्रेमाची मंडळी बरं का, आल्यावर घेतो ध्यानात. अशी सगळी गावकरी मंडळी, पंचक्रोशीतून आलेली, सिन्नर तालुका परिसरातील गावातील कीर्तन, प्रवचन, धार्मिक क्षेत्रावर प्रेम करणारी आपण सगळी पुरुष वर्ग, बहुसंख्य मातृवर्ग, 2ही शूटिंगवाले चॅनलवाले आहेत. माऊलीचा दास नावाचा आमचा हा जीवलग मित्र आहे. छान एडिटिंग करतो, आता लगे 1 तासातच झालं की लगे त्याची क्लिप येईलच आपल्याला, आणि लवकर करतो त्यामुळे बरा आवडतो जरा. लोक करीतच नाही 4-4, 5-5 दिवस, मला सप्ताह झाल्यावर मग टाकतात. आता काय फायदा त्याचा, तसं त्याचं नाही. आता कालचं आजच आलं होतं, मी स्टेटसला ठेवलं मागे, ते छान क्लिपा बनवतो. माऊलीचा दास नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला हे कीर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूबवाल्यांनाही धन्यवाद. त्यांच्या शेजारी दुसरे चॅनलवाले आहेत, काय नाव आहे तुमचं? हां, कृपावंत, नुसतं कृपावंत ना, छान कृपावंत, अगदी छान त्यांचं एडिटिंग आहे, त्यांनाही धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांचे बेल आयकॉन दाबा, म्हणजे 2-5 रुपये त्यांना मिळतील, असं ध्यानात ठेवा. दोघांनाही धन्यवाद. सिस्टीम आमच्या सुनील भाऊची आहे, जय अंबिका साऊंड सर्व्हिस. महाराष्ट्रात सिस्टीमच्या बाबतीत एकच राजा, आमचा सुनील राज, फार गोड. आमच्या सप्त्याला तोच असतो, घरी तोच असतो, आळंदीला तोच असतो. कुठंही मोठा सप्ताह, नारळी सप्ताह ठातात, छोटे माऊलींचे एवढाले मोठे कार्यक्रम चालू आहे, सुनीलचे महाराज, त्याला जागाच नाही डायरीमध्ये. आता इतका बिझी झाला तो. कीर्तनकाराला तारखी कमीत, पण त्याला जास्त आहे सध्या, कारण त्याची सिस्टीम गोड आहे. ट्रबल, बास, गेन, विको, बारकाले बटणं फार छान फिरवतो, त्याला ते उत्तम ज्ञान जमलेलं आहे. असे आमचे सुनीलजी, त्यांनाही धन्यवाद. त्यांचे बंधू राज आहेत, त्यांना धन्यवाद.
मंडप डेकोरेशन बालदार चोपदार विनेकरी ग्रामस्थ आमची सगळी तरुण मंडळी चटई हातरण्यापासून या कार्यक्रमाला सजवणारी दजवणारी मोठं बनवणारी आपल्या जीवनातला तन मन धन देऊन हा महाशिवरात्रीचा उत्सव आटके पार झेंडा नाशिक जिल्ह्यातला 1 नंबरचा उत्सव झाला पाहिजे असं बनवणारी आमची सगळी तरुण मंडळी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या संगतीत आमचे गणेश महाराज आणि ज्यांचं काल झालं लग्न नवरदेव कालच ज्यांचं लग्न झालं असे चिरंजीव प्रतीक म्हणजे कैलासवासी रामचंद्र पिराजी शेळके यांचे नातू आणि तुकाराम रामचंद्र शेळके यांचे चिरंजीव वडजिरे आणि वधू स्वाती नावाची श्री किसन कुंडलिक सानप कन्या गावातलीच आहे वा वा मेळ गावातलं लव्ह मॅरेज नाही ना किसन सानप यांची मुलगी वा प्रतीक आणि स्वाती यांच्या नवजीवनाला त्यांच्या अगदी या आपण जसं लग्नामध्ये आशीर्वाद देतो की नाही माथ्यावरती अक्षदा पडू द्या तुमच्या आशीर्वादाची. आपल्या हातातल्या ज्या अक्षदा असतात ना एका जण मला विचारलं ही अक्षदा का टाकल्या जातात म्हणे डोक्यावर त्याचे अनंत कारण आहेत पण माझ्या मनाला पटलेलं एक कारण असं आहे की आपण या वधूवरांच्या डोक्यावर अक्षदा याच्यासाठी टाकत असतो की आपल्या हातामध्ये काही पुण्य असतं कोणी दान दिलेलं असतं कोणी भजन केलेलं असतं कोणी पंगत घातलेली असते कोणी देशसेवा केलेली असते कोणी छातीवर गोळ्या झेललेल्या असतात कोणी धार्मिक काम केलेलं असतं मग आपल्या हातातलं पुण्य त्यांच्या डोक्यावरती त्या अक्षदाच्या रूपाने आपण टाकत असतो की पुढची त्यांची संतती त्यांचं जीवन गृहस्थ आश्रमामध्ये असताना धन्य असावं संन्यासी ब्रह्मचारी यांना त्यांनी जीव घालावं त्यांचा गृहस्थ आश्रम चालू असताना देवदेश धर्माला प्रेरक त्यांची पिढी निघावी या दृष्टीनं ही मुलं यावर्षी लग्न दोघाही आमच्या वधू आणि त्या वराला दोघालाही माझं धन्यवाद आहे त्यांच्या परिवाराला. छान अगदी सुंदर असं लग्नही काल आपण त्यांचं केलेलं आहे. त्यांना खूप आशीर्वाद माऊलींचा ज्ञानोबा तुकोबा आणि भगवान बाबांचा लाभावा अशी प्रार्थना करतो. बहुतेक आता कोणाचं नाव राहिलं तरी माफी मागतो. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे येणाऱ्याला येऊ द्या बसणाऱ्याला बसू द्या पण तुम्ही जे ऐकणारे आहेत त्यांनी सर्वांगाचे कान करून 1 तास ऐका. विठाला विठाला एक वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की संप्रदायातलं पहिल्या दिवशीचं कीर्तन असलं की त्यानं भगवंताच्या नामाचा महिमा गावा. 7व्या दिवसाचं कीर्तन असेल तर त्यानं मागणीचा अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनाला काला किंवा गवळण घेऊन कृष्णाचं चरित्र सांगावं. अशी आमची परंपरा आहे संप्रदायाची. त्या मोडल्या नाही पाहिजे त्या चालल्या पाहिजे बरं का. कारण माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला दारवंटा. आपल्या साधू संतांनी त्या परंपरा जपलेल्या असतात पण त्याला आपण मोडायचं नाही. पहिल्या दिवशीचं जे कीर्तन आहे भगवंताच्या नामाचा अभंग घ्यायचा. आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचा महिमाही सांगितला आहे आणि साधू संतांच्या जन्माचं उद्दिष्टही सांगितलं. ऐका माणसाचा जो जन्म आहे त्याला पण उद्दिष्ट आहे. साधूच्या जन्माला उद्दिष्ट आहे देवाच्या जन्माला उद्दिष्ट आहे. माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट सांगत असताना वर्णन आलं बरं का. काय आपला जन्म काही टाइमपास विनोद मजा म्हणून मिळालेला नाही. माणसाचा जो जन्म मिळाला याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. बाकीच्या जन्मात तुम्हाला कीर्तन ऐकता येत नाही. माणसापेक्षा चांगले गुण आहेत पशुपक्षात. सध्या माणसं जे करू शकत नाही ते पशुपक्षी करतात पण त्यांच्या जन्मात कीर्तन ठेवता येत नाही भजन करता येत नाही उद्धार होत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती त्याच्यात काही फायदा होत नाही. उदाहरणार्थ एखाद्या जबरी दरोडा पडला तर पोलीस लोकच आहेत सगळे. जबरी दरोडा पडला की पोलीस लोक कधी कधी त्या पुराव्याचा शोध लावायला श्वान पथक घेऊन येतात आणि कुत्रा त्याचा शोध लावतो. वाज घेऊन हे पोलीस लोक त्या कुत्र्याच्या साहाय्याने शोध घेतात. म्हणजे जे काम माणसं कधी कधी करू शकत नाही ते कुत्रा करताना दिसतो. आपल्या घरामध्ये मांजर असतं. मांजर कवानीच बघा ते येतं दूध पिऊन जात. या मुलींना महिलांना ते आवडत असतं. ते पाळीव प्राणी गेलं ते मांजर घरात की दुधामध्ये तोंड घालतं पिऊन घेतं. ते त्याला काय स्पेशल वाटीत ठेवा प्लेटमध्ये ठेवा त्याला काही नसतं त्याचं ते हाणून दुसरं पितं मांजर म्हणतात त्याला. बिते दूध डोळे मिटून जात मांजराची आपण लहानपणी ऐकायचं. ते हंत मारा त्याचं काही नसतं. त्याला स्पेशल प्लेटमध्ये ठेवा त्याला स्पेशल वाटीमध्ये ठेवा ते मस्त घालणार ते पिऊन घेणार दूध. हे काय झालं बाईच्या आवडीचं मांजर पण ते कवाणीच्या यायचं दूध पिऊन जायचं.
एक दिवस असं झालं, त्याचा भाऊ आला घरी दुपारच्या वेळेला आणि ते चहाला दूधच नाही हो. तिने पाहिलं पातेला दूधच नाही, शेजारणीकडे गेली, अगं हे मैत्रिणी, अगं सखे मला एक ग्लासभर एक कपभर दूध देते का, माझा भाऊ आला चहा करायचं. ते बिचारे शेजारच्या सखूबाईने आपले एक ग्लासभर दिलं, मागायला आली म्हणून. त्या दिवशी तिनं चहा केला. 5-6 दिवस गेले, पुन्हा एक चुलत भाऊ आला, त्यालाही ते दूध मांजराने पिऊन टाकलं. पुन्हा शेजारणीकडे गेली, सखूबाई देता का दूध, तिनं आपलं त्या दिवशीही दिलं. असं 5-6 वेळेला मागितलं. पण एकदा काय झालं, त्या जिला मागायची तिला राग आला. तिला राग आला, ती म्हटली काय ग तू काय भिकारी आहे का ग, रोजच माझ्या दारात मागायला येते, तुला सांभाळता येत नाही. इतका राग आला विकास महाराज तिला. ती म्हटली बाई मला भिकारी म्हणली ही बाई, आणि कशामुळं म्हणली तर फक्त दुधामुळं. दूध जर घरात नसतं, मांजर घरात नसतं तर दूध पिलं नसतं, दूध पिलं नसतं हिच्या दारात जायची पाळी आली नसतं. मांजरानेच कुटाणा केला, हिच्यामुळं मला भिकारी शब्द ऐकून घ्यावा लागला. नवरा जसा कामावून आला MIDCतून माळेगावच्या, ती म्हटली उठा लवकर उठा. काय झालं, हे मांजर एकदाचं उचला, हे काळं पांढरं करा, हे मला दिसता कामा नाही, हे मला टेन्शन द्यायला लागलं. नवऱ्याला बेकार वाटलं, वा अजून मीच माझ्या बायकोला टेन्शन दिलं नाही, मांजर कसं काय टेन्शन द्यायला लागलं. त्याला वाईट वाटलं ना विकास महाराज, मीच माझ्या बायकोला अजून फुलात ठेवलंय आणि मांजर कसं काय टेन्शन द्यायला. त्याला नवल वाटलं. त्यानं ते मांजर गुणीमध्ये घातलं. तुम्ही माझ्याकडे बघा, गुणीची गाठ बांधली, गुणीची गाडी कॅरियरला ती बांधली, गुणी बांधली दोऱ्याने, गाडीला किक मारली. आपल्या रस्ता आपला हा जो थोडा बारीकच आता थोडं डोंगरात गाव आहे, घाटाच्या रस्त्याने निघाला. मालेगावची MIDC गेली, 5-6 किलोमीटर गेला. काटेरी बन सापडलं. त्या काटेरी बनामध्ये ती गुणीची गाठ सोडली, मांजर एकदा सोडून दिलं, गाडीला किक मारली, परत घरी आला. बायकोला आनंद झाला, मांजर गेलं, तिला आनंद झाला. हिनं लगेच पाण्यास तांब्या भरून दिला. यानं पाण्यास तांब्या घेतला, चटक्याचं ऊन लागलेलं, 5-6 किलोमीटर गेलेला, थकलेला, यानं पाण्यास तांब्या घेतला. एक घोट विकास महाराज पाणी पितोच. तेवढ्यात मांजर दरवाजात हजर. मांजर म्हटलं मी आव म्याव, मी आले. बाई म्हटली घरात दूध दे, घ्या कार्यक्रम करून. आता सांगा, इथं साखरे महाराज यायचा तर एक जण इथं उभा, एक जण तिथं उभा, 10-5 फोन आले का बाबा, टर्न मारा बाबा, सांगा एखादा माणूस द्यायचा का बाबा. रोज 2 कीर्तनं करणारी माणसं, 2 अभंगावर बोलणारी माणसं, त्यांना कधी कधी रस्ते सापडत नाही. मांजर मात्र अचूक तुमच्या घरी येतं. चांगला गुण आहे की नाही माणसात, व्हायचं का मांजरी व्हायचं? मांजरी नको का, चांगला गुण आहे, पण मांजर कीर्तन ऐकू शकत नाही, मांजर इथं पंक्तीला बसू शकत नाही. गाढवामध्ये काम करायचा चांगला गुण आहे, पण गाढव कीर्तनाला येत नाही. म्हणजे जे येत नाही ते गाढव, असं लगेच डोकं लावू नका. अर्थ एवढाच आहे, काय पशु पक्षी आहेत आपल्यापेक्षा चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जन्मात याच जन्मी घडे देवाची भजन आणि हे ज्ञान. बाकीच्या जन्मात तुम्हाला सप्ताह ठेवता येणार नाही. किती श्रीमंत मुलं आहेत आमची, साहेब आहेत, कोणी मंत्रालयात आहे, कोणी उद्योजक आहे, कोणी पोलीस आहे, कोणी अधिकारी आहे, पण सगळी मुलं इथं सप्ताहामध्ये एकत्रित आहेत, सौजन्य देतात, पंक्ती घालतात, सुंदर उत्सव करतात, महाराजांचं स्वागत करतात, फुलं टाकतात. ऐका हे कधी करता आलं? याच जन्मी घडे. माणसाच्या जन्मात करता येतं, ध्यानात ठेवा. माणसाचा जन्म म्हणजे संधीचं सोनं आहे. बालपणामध्ये संस्कार हे बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुणपणात त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारपणामध्ये भजन म्हातारपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणामध्ये संस्कार देत चला. प्रत्येक आईनं, प्रत्येक बापानं, मगाशी ते आमचे मिलिटरी मॅन होते की नाही, माझी मिलिटरी मॅन, ते मगाशी माझ्या संग फोटो काढताना सांगत होते, बाबा या सगळ्या मुलांना आम्ही लहानपणापासून संस्कार दिले. बालपणातले संस्कार वायाला जात नाहीत. प्रत्येक माझ्या आईला विनंती आहे, आपल्या लहान लेकराच्या डोक्यात टोपी घाला. नाही टोपी घालता येत तर निदान करंगवीला धरा. त्याला महिन्यातून 2 महिन्यातून कमीत कमी आठवड्यातून एकदा वडजिरेश्वराच्या दर्शनाला आणा, आपल्या देवीच्या दर्शनाला आणा. त्याला हरिपाठ शिकवा. त्याला एखाद्या वेळेला हनुमान चालीसा म्हणायला लावा. त्याच्या कपाळी गंध लावा. तुम्ही जर बालपणात गंध लावला तर तो तरुणपणात लावेल. नाही तर मग पोरं तरुणपणात लावत नाहीत का? बालपणात आईनं लावला नाही, बालपणात नाही लावला, मग ते बालपणातले संस्कार आहेत. सध्या मोबाईलच्या युगात फार अवघड झालं. प्रत्येक माणूस मोबाईलमध्ये महाराज. हे मायबापाचं कर्तव्य आहे. 8वी 9वी 10वी 7वी 4थी 5वी 3री 2री 1ली LKG UKG काय असतं एवढं मला माहिती नाही. या शिक्षणात तुमची पोरं आहेत, त्या लहान लहान लेकराच्या हातात मोबाईल द्यायचा नाही, बंद करा देण्याचं. मंचर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यात एक गाव आहे. मी आता कीर्तन केलं का 8 दिवसापूर्वी त्या गावाला. त्या गावात एक नियम आहे, संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 10 वाजेपर्यंत कोणीही मोबाईल पाहत नाही. काही गाव आहे महाराज, असं आपल्याला करावं लागेल काही दिवसांनी. का पाहू नका असं माझं मत नाही, पण तो कधी पाहावा, किती वेळ पाहावा, सोशल मीडिया आहे, लागेल त्याची गरज आहे आपल्याला. विज्ञान आहे, गुगल आहे, यूट्यूब आहे, त्याची गरज आहे, पण त्याच्या अधीन जाऊ नका. काही पोरं असे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच नाही.
जेवता जेवता मोबाईल पाहतात, आईला बोलत नाही, भावाला बोलत नाही, गावाकडे आलेलं बोलत नाही, जेवता जेवता मोबाईल पाहत. बायकोला राग आला, ती आपली ताट घेऊन गेली माझ्याकडे, बघा ती याला मिळच नाही ताट नेली, 2-4 घास मातीचे खाल्ले मातीचे, आणि तोंडात खडा लागल्यावर कळालं बायकोनं ताट नेलं. इतका आधीन गेलेत लोक. आमच्या गेवराईत, मी बीड शहरामध्ये गेवराईला राहिलं, आमच्या शेजारी एक घटना घडली. एक नवरा, इकडे बघा, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं मिळच नाही त्याला. जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. बाईनं तरी बघायचं ना महाराज. बाई मोबाईलच खेळत होती, तिचं आपल्या मैत्रिणीला चाललं होतं, 300 रुपये राहिले बचत गटाचे, उद्या देते, 100 परवा टाकते. ती मॅसेज सोडत होती, तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार. इकडं बघा, इकडं बघा, ती पण सोफ्यावर बसली, तांब्या तिला, त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर. हा सोफ्यावर बसला, त्याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. एवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, ओरिजिनल जे आलतं का वडजिरेकर, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे फार वाईट आहे महाराज. सावधान. प्रार्थना आहे, हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी आहे. 15 मिनटं एक विकास महाराज माणूस मोबाईल पाहतो. 15 मिनटं म्हणजे अंधारात सापडीत होता. मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. किती मिनटं? 15 मिनटं. बरं, कधी अंधारात मोबाईल नाही, मोबाईल नाही, मोबाईल नाही. बाय कोणाशी जोरात कानाखाली मारली. बायका हाणायला भेट नाही. तुम्ही त्योक म्हणूच नका, येतच नाहीत महाराज, अजिबात भेट नाहीत महाराज. तुम्हाला खोटं वाटेल माझं. नाशिकच्या, पुण्याच्या, तुम्ही पुण्यातच राहता ना महाराज, काना कण ठोकून काढतात महाराज. काही नसतं, चुकलं की हाणतात बघा. का? दारू पिऊन आलं की हाणतात. देत नाहीत मुली. आता त्या कानाखाली मारलेल्या बायकोला नवऱ्याने विचारलं, का मारलं मला? म्हटले तुम्ही काय पाहता? म्हणे मोबाईल. किती मिनटं झाली? म्हणजे 15 मिनटं. अंधारात पाहता? म्हटले हो. टॉर्च कशाची लावली? म्हटले टॉर्च. म्हणजे मोबाईलचीच टॉर्च लावून 15 मिनटं जर मोबाईल पाहतो, बायको हाणणार नाही तर काय सांगा बरं मला. हो, फार कठीण आहे ना महाराज. माणसं आधीन व्हायला लागली. हां, सावधान. स्टेटस स्टोरी, हो, त्याच्यात आपलं जीवन जाईल. बरं, माझी प्रार्थना असेल, आपल्या लहान लेकराच्या हातात ते देऊ नका. हो, 10वीच्या पुढच्या मुलीला द्या, 12वीच्या पुढच्या मुलाला द्या, त्याच्या आधी देऊ नका. प्रार्थना आहे. हो, आपल्या मुलांसाठी आपण जागा असलं पाहिजे. बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. माहेरचं आडनाव जाधव आहे जिजाऊचं, ऐका ऐका, आणि सासरचं आडनाव भोसले आहे. हो, जाधवाची कन्या भोसलेंची सून झाली. मुलगी जन्माला आली, बापानं हात देऊन साखर वाटली. काय बाप असेल महाराज? काय राजा माणूस असेल? काय दिलदार असेल? बाप, मुलगी जन्माला आली, बापानं हात देऊन साखर वाटली. आमची पोरगी जन्माला येऊन द्यायना बाप महाराज. आमच्या बीड जिल्ह्यात 1 नंबर आलता मागं मुली मारणे, आणि सध्या 1 नंबर लग्न न होणे. कशामुळं? मुली मारल्या ना. आता माझ्या गावात एक टेम्पो भरून पोरं आहेत बिना लग्नाची, होत नाही. ते दुसऱ्याचं पाप नाही, ते आपण मुली मारल्या ना. आपण मुली मारल्या, आपल्या मुलाची लग्न होणार नाही. आपण झाडं तोडली, अवेळी पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. आपण गाईची कातडी काढली, जास्त पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. पाप कधी करायचं नाही, पापामध्ये काळ घालवायचा नाही. मग भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का करना, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. दुराचार सदाचार तुम अपना सके तो, दुराचार तुम मत करना, पुष्प नहीं बन सकते तो. ज्ञानेश्वरी मुप्पाठे महाराज, मुप्पाठे. का पाठे? त्याचं एकमेव कारण, आईनं काळ पारायणामध्ये घालवला, चिंतनामध्ये घालवला. चांगला काळ घालवला की मग भगवान तुम्हाला त्याची फळं देतो महाराज. नाही तर मग ती म्हणच आहे बघा, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेता है तो चमडी उधड़ के लेता है. काळ पापात नाही घालवायचा, वाईटात नाही घालवायचा. मुलगी जन्माला आली, मारायचं नाही तिला. मी कायम सांगतो बरं का, या देशातल्या प्रत्येक आईला बापाला माझी प्रार्थना आहे,
एक मुलगी जरी झाली ना तरी थांबा. आता काळ फार विचित्र आहे महाराज. तुम्हाला 2 मुली असतील तरी थांबा. पण मुलाच्या हट्टापायी कधी गर्भातल्या मुलीला मारू नका. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मास मला कोण घालना. एक मुलगी म्हणते आईला, सांग ना ग आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मास मला कोण घालना. दुनियेचा रंग मला कोण दावना, तुझ्या विना जन्मास मला कोण घालना. या आई मारू नको. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाकरी होऊन, शाळेत मी आल्यावर काम करणार, तुझ्या विना जन्मास मला कोण घालणार. याई नको मारू मला. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावना, तुझ्या विना जन्मास मला कोण घालणार. कधी मारायचं नाही. मुलीला कधी मारायचं नसतं. मुलगी झाशीची राणी आहे. मुलगी पंकजाताई मुंडेसारखी आमदार आहे. मुलगी 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 मेट्रो चालक आहे. एक मुलगी आता आयच झाली, कलेक्टर झाली. कलेक्टर त्या पूर्ण कीर्तन ठेवलं होतं माझं. त्या कलेक्टर झालेल्या मुलीनं कीर्तन ठेवलं. विकास महाराज सांगलीला माझं युट्यूबला ऐकलं, कीर्तन ठेवलं. मला म्हटलं अक्रूर महाराज तुमचं कीर्तन पाहिजे मला. मला वाटलं कशा वर्ष श्राद्ध असेल, बापासाठी ठेवायचं म्हणे. बाप काय कधी कधी गेले तुझे वडील? म्हटले वडील जिवंत आहे. मग कशाचं ठेवायचं कीर्तन? म्हटले त्यांची कृतज्ञता प्रगट करायची. जिवंतपणे त्यांच्या गळ्यात हार घालायचा आणि तुम्ही जिवंतपणे त्यांच्यासमोर कीर्तन करा बापाचं. मी कीर्तन केलं, बाप करी जोडी लेकोराची उडी. फार गोड युट्यूबला आहे बघा. मी का सांगतो, ते कीर्तन ज्यावेळेला मी केलं त्यावेळेला तिने मला एक कविता लिहून दिली बापाबद्दलची. त्या मुलीची ती कविता आहे. मी का सांगतो, ती आयच झाली, कलेक्टर झाली मुलगी. तिचा बाप वस्तोड कामगार आहे महाराज. वस्तोड कामगाराची पोरगी शिकून मोठी होऊ शकते, साहेब होऊ शकते. माझी प्रार्थना आहे गर्भातल्या मुलीला कधी मारायचं नाही. मुलगी जन्माला आली, बापानं हातीहून साखर वाटली, नाव तिचं जिजाऊ. लग्न झालं तिचं शहाजीराजाबरोबर थाटात लग्न झालं. एका वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपापसात भांडण करायचं नाही. माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा, मराठा माझा म्हणायचा नाही. सगळा समाज एकत्रित असला पाहिजे. हा आमचा धर्म जो आहे ना वारकरी, इथं जात मानली जात नाही. हा जो आमचा संप्रदाय, इथं कोण कोणत्या जातीचा याची तफावत नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयासा वेदशास्त्री म्हणून कुळ जाती वर्ण, या अगवेची आकारण अवघा रंग एक जाण. इथं कोण कोणत्या जातीचा आहे माहिती नाही. रंगी रंग लाभ, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, श्रीरंग अवघा रंग एक जा. चोखोबाऱ्यांच्या पत्नीचा अभंग आहे बरं का हा. महार समाजाच्या म्हणे चोख्याची महारी. इथं जातीभेद नाही, इथं सगळ्यांना माने. लक्षात ठेवा, आपापसातलं युद्धन चांगलं नसतं. युद्ध लागलं गेलं, एका बाजूला जाधवांच्या तलवारी उभ्या राहिल्या, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी उभ्या राहिल्या. जिजामाता युद्ध पाहत होते. एका बाजूला बाप, एका बाजूला नवरा. ऐका हो माझ्या बहिणींनो, कोणती माता संस्कार देणारी आहे? कोणत्या आईनं संस्कार दिले? घेऊन जा कीर्तन घरी. एका बाजूला बापाची तलवार आहे, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. एका बाजूला जन्म देणारा बाप, एका बाजूच्या नावाचं कुंकू लावलं तो मालक. युद्ध आपापसात आहे. जिजामातेनं आपल्या मेनातली तलवार काढली आणि आपल्या बापाच्या समोर उभी राहिली आणि बापाला म्हटली, बाबा अगोदर माझ्या बरोबर युद्ध करा, अगोदर मला संपवा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो, ध्यानात ठेवा. कोणाच्याही पोटी नसतो हा, त्याला संस्कार लागतात महाराज. आईच्या गर्भात घुमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली वेळी प्रीत. लाख संकटे, बघा माझी मुलं आहेत सगळी, ही सगळी मित्र आहेत आमची. लाख संकटे झेलून घेईल
अशी पहाडी छाती शुरानी सरदार कायनाची भीती. रोज ऐका, अंगावरती शारे उभे राहतात. आज हे तेवढंच लोकप्रिय गीत आहे का? आईनं संस्कार दिले महाराज. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता आहे. पोरगा पापी निघाला, गाई मारणारा निघाला, हो बलात्कार करणारा निघाला, हत्तीच्या पायाखाली 2 मारला आईनं. काय माय असेल महाराज. बालपणामध्ये संस्कार द्या. बालपणातले संस्कार देणारी अजून एक माता आहे, तिचं नाव मदालस आहे. 4 लेकरं जन्माला आली. आमच्या वारकरी संप्रदायानं तिचं वर्णन केलं माऊलीनं. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पाळण्यामध्ये झोके देताना म्हणते राजा जा, साधूच्या संगतीत जा. काय माय महाराज. अशी आई बना. बालपणामध्ये संस्कार द्या लेकराला. बालपणातले संस्कार माणसाच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. तरुणपणामध्ये त्याग करा. आज ही मुलं कुठंतरी नोकरीला आहेत, सेवेमध्ये आहेत, चांगल्या पगारावरती आहेत. त्याचं कारण त्यांनी तरुणपणामध्ये अभ्यास केला, त्याग केला, व्यायाम केला. तरुणपणातला त्याग भगतसिंहाचा आहे. तरुणपणातला त्याग देशसेवकाचा आहे. तरुणपणातला त्याग छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. अंगावरची कातडी काढली पोरानं तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, मीठ लावलं जात होतं अंगाला तरी सुद्धा जगदंबचा आवाज येत होता. जीभ तोडून टाकली रे तरी सुद्धा मन मात्र जगदंबच म्हणत होतं. 41 दिवस अंगा खांद्यावरून रक्त वाहत होतं गड्या, पण जगदंबा आवाज काही माझ्या शंभूराजानं सोडला नाही. याला म्हणायचं तरुणपणातला त्याग महाराज. देव देश धर्मासाठी त्याग दिला. आज मुलाची नावं शंभू आहेत. गावागावात चौकामध्ये पुतळे आहेत. का का लक्षातच ठेवा. तरुणपणातला त्याग तरुणपणाचं संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात आता तरी ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, आता तरी औट हात का मानवते. अल्लाह जगया औट हात का मानवते, अल्लाह तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, 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 भज मन नारायण. हात का मानव देह, अल्लाह तुझ दिया. हात का मानव देह, अल्लाह तुझ दिया. भज मन नारायण, 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 भज मन नारायण. काय गोड भजन आहेत महाराजी. का सांगतोय, का म्हणतोय आपण? म्हातारपणामध्ये भजन हे संधीचं सोनं आहे. चला, माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे बरं आहे. बालपणात संस्कार, तरुणपणात त्याग, म्हातारपणात भजन. देवाच्या जन्माला सुद्धा उद्दिष्ट आहे महाराज. नक्कीच जन्माला उद्दिष्ट आहे. घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. भगवान महाशिवरात्रीचं आपण कीर्तन ऐका. जे कोणी महाराज येतील त्यांना सांगा शिवरात्रीची कथा सांगायला. एक बार त्रेता जुग माय, शंभू गए बजरी शिपाय, संग सती जननी भवाय, पूजे ऋषी
अखिलेश्वर चारी एक बालके श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम येणाऱ्या 5 तारखेपासून रामकथा आहे. जिव्हाळा चॅनलला पाहायला भेटेल. नारळी सप्ताह आहे आमच्या गावाकडं. आमच्याकडे मोठाली नारळी सप्ताह होतात. हे भगवान बाबांनी चालू केलेले आहेत बरं का. हे तुम्ही भगवान बाबांचा फोटो टाकला का इथं? तुम्ही त्यांच्या कुळात जन्माला आले. भगवान बाबा माझे गुरु. माझ्या गळ्यात भीमसेन महाराजांनी माळ घातलेली आहे. ती भगवान गडाची माळ आहे बरं का. भगवान गडासारखा गड नाही हो महाराज. इतका सुंदर गड एक जा कधी आले ना आमच्याकडे या. माझ्या घरापासून जवळ आहे. मलाही भेट द्या. आमच्या घरी जेवण करा आणि मग जा गडावर. ज्ञानेश्वरी शिकवली जाते विद्यार्थ्यांना. ज्ञानेश्वरीचं विद्यापीठ आहे. CBSE पोरं कलेक्टर झाली पाहिजे, IAS अधिकारी झाली पाहिजे असं तत्त्वज्ञान आहे डॉक्टर नामदेव शास्त्रींचं बरं का. मुलं कीर्तनाचे पैसे घेणारी मुलं नाही तयार झाली पाहिजे. कीर्तनाला गेल्यावर पोरांनी वर्गणी देऊन कीर्तन केलं पाहिजे. काय बुद्धिमत्ता आहे महाराज. अशी मुलं ज्यावेळेला तयार होतील ना त्यावेळेला आमचा संप्रदाय परदेशात जाईल, गुगलवर जाईल. ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार झाली महाराज. तिकडचे लोक ज्ञानेश्वरी ऐकायला लागली. कुणाची कृपा आहे? ही भगवान बाबांची कृपा आहे महाराज. ध्यानात ठेवा माझं बरं का. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा आरती भगवान बाबा तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ धावून आले देव दिले अभय देव आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा आरती भगवान बाबा भगवान बाबा भगवान माझे पाठच आहे कारण माझे गुरु आहेत ते. मी गडाचा वारकरी आहे. आमच्याकडे गड आहेत. गडाची परंपरा आहे. त्याचं कारण का? तिसरी पिढी आहे बाबांची आता नामदेव शास्त्रींची. पहिले बाबा, दुसरे भीमसेन महाराज, तिसरे डॉक्टर नामदेव शास्त्री. पण त्या गडावर आजही ज्ञानेश्वरी शिकवली जाते. तुम्ही कधीही गेलात तरी जेवण आहे. चला मी का सांगतो, त्या भगवान बाबांनी सिंदखेड राजा, बीड जिल्हा या भागामध्ये जे बोकडं कापले जायचे ना, बोकडं यात्रा जत्रा सणाट माल आणतात लोक यात्रेच्या नावाखाली. ते कापायचं बंद केलं पहिलं. मी कीर्तन करील पण ही बोकड यात्रा बंद करा. हे बंद करा कापायचं. काय पशु हत्या बंद करा. मोठं काम केलं. गळ्यामध्ये माऊलीची समाधी घालायची अशी सोन्याची महाराज. आणि गावात जाऊन ज्ञानेश्वरी शिकवायची. दाखवा मला भगवान बाबांचा स्वतंत्र फोटो नाही. आपल्यासारखं नाही काढा सेल्फी. त्यांचा फोटो एकट्याचा नाही, ज्ञानेश्वरीचा फोटो आहे. एकट्याचा नाहीच, ज्ञानेश्वरी समोर आहे. माझ्याबरोबर माझा फोटो काढू नका, माझ्या ज्ञानेश्वरी बरोबर माझा फोटो काढा. काय प्रेम केलं हो महाराज. एवढं प्रेम ग्रंथावरती करणारे साधू. आमच्या गावात त्यांचं मंदिर आहे. आम्ही सप्ताह करतो आणि मी पण असं तुमच्यासारखंच करतो. वर्गणी मागत नाही कुणाला बरं का. माझ्या वैयक्तिक खर्चातून करतो. हो दोघंच आहेत आम्ही. एक माझे मित्र आहेत चाटे सर आणि आम्ही दोघं कुणाला पैसे मागत नाहीत बाबा. ते म्हणले की तुझे ते म्हणते माझे 3 लाख, मी म्हणतो माझे 3 लाख. वर लिहिलेलंच असतं वर्गणी स्वीकारली जाणार नाही, फक्त कीर्तन ऐकायला या. हे विकास महाराज यांना दरवर्षी आम्ही बोलवतो. यावर्षी भरत महाराजाला पुरस्कार दिला त्यांच्या आईला. म्हणजे अशी मुलं ज्या आईनं जन्माला घातली त्या आईला आम्ही पुरस्कार देतो दरवर्षी. एक सुरुवात केली आम्ही त्याची. का? त्यांचे उपकार आहेत आपल्यावर महाराज. त्यांनी आपल्याला ग्रंथ शिकवले. त्यांनी आपल्याला जातीपातीचे. आमच्या गावात एकही वंजारी समाजाचं घर नाही बरं का. हे जरा नीट ऐका. माझ्या गावामध्ये एकही वंजारी समाजाचं घर नाही. माळी, मराठा, धनगर अशी सगळ्या समाजाची 18 प्रगट जाती आहेत. पण सप्ताह भगवान बाबांचा आहे बघा. का? तो आमच्या भगवान बाबांनी सुरू करून दिलेला आहे. कोणत्या जातीचं हे तिथं नाही. हे जातपात त्यांना मान्य नाही. माझं ध्यानात ठेवा. आपण भगवान बाबांच्या कुळात जन्माला आलात. फार चांगली मुलं आहेत. एवढी छान मुलं पोलीस होतात, अधिकारी होतात, तरी देवाला विसरत नाही, गावाला विसरत नाहीत, परंपरेला विसरत नाहीत. याचं कारण ही कृपा तुमच्या कुळामध्ये भगवान बाबांची. ऐश्वर्य संपन्न संत होते. गोड चेहरा होता. त्यांना पाहिलं तरी माणूस वेडा होऊन जायचा म्हणे. आमचे आजोबा त्यांची खूप सेवा करायची. पंजोबानं केली. चला मी का सांगतो, याच्यासाठी सांगतो. त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. गावात जाऊन ज्ञानेश्वरी शिकवली बरं का. मी याच्यासाठी सांगतो, साधूचं जे जीवन असतं ना त्याला सुद्धा
उद्दिष्ट आहे महाराज. मी ध्यानात ठेवा का सांगतो. माणसाच्या जन्माला जसं आता उद्दिष्ट आहे भजन करणं, नामचिंतन करणं, संस्कार करणं, त्याग करणं, तसं देवाच्याही जन्माला उद्दिष्ट आहे. 1 मिनिट देवाचं घेतो मी तुम्हाला. देव का जन्माला येतो? घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी, भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी. एक टाळी. घेतलीसे आळी, दहा गर्भावा माझ्या गाण्याची नाव भरी घ्यावो, माझ्या गाण्याची नाव भरी घ्यावो, नाव भरी घ्यावो, नाव भरी घ्यावो. काय गोड गवळण आहे बघ. भक्ता कारणे घेतलीस आळी, भक्ता कारणे घेतलीस आळी, दहा गर्भवास सोसिले वनमाळी, हृदयी धरोणी तुम्ही यास खेळावया याव, हृदयी धरोणी तुम्ही यास खेळावया याव, माझ्या गाण्याची नाव भरी घ्यावो, माझ्या नाव भरी घ्यावं, नाव भरी घ्यावं, नाव भरी घ्यावं. त्याचं नाव तो धावत येतो तुमच्यासाठी, संकटामध्ये येतो बरं का. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. माझा हा भगवान शंकर सांगत होतो मी तुम्हाला. एक बार त्रेता जुगमा शंभू गए एकदा भगवान शंकर आणि पार्वती माता, वडजिऱ्याचं मंदिर आहे इथं, वडजिरेश्वराचं. भगवंताला आनंद होतो बरं का ही कथा सांगितल्यावर. ऐका ऐका. 2 जण गेले पती पत्नी बरं का. कुठं? अणकाई नावाचा किल्ला आहे नाशिक जिल्ह्यात येवलाला. तर येवल्यामध्ये अणकाई किल्ल्यावर तिथं अगस्ती महाराज होते राय. हो, त्यांचा जन्म घटातून झाला होता बरं का. आणि त्या अगस्ती मुनीला रामकथा फार सुंदर सांगता येत होती. ऐकायला कोण गेलं होतं? भगवान शंकर आणि बायको सती. म्हणून नवरदेव कधी आता बायकोला कथा ऐकायला घेऊन जायचं, एकट्याने जायचं नाही. इथं प्रमाण दिलं ना तुम्हाला. संग सती जग जननी भवानी बरं का. एकट्याने नाही जायचं, नवऱ्याला घेऊनच यायचं. नवरी येत नसतात मला माहिती आहे, पण आणत जा बरं का. बाईच्या हातात असतं एकदा 10, 5, 2, 4 महिने 8 महिने गेले घेऊन यायचं, काही अडचण नाही. घेऊन येता येतं. ते ऐकतं ना तुमचं, दुसऱ्याचं ऐकत नसतं महाराज. घेऊन यायची ताकद तुमच्यात असते. संग सती जग जननी भवानी. भगवान शंकर सतीला घेऊन गेले, पण काय झालं बघा. ते तिथं गेल्यावर त्या अगस्ती मुनीनं भगवान शंकराचे पाय धुतले. का धुतले? अखिलेश्वर जानी. हा भगवान सामान्य नाही, हा अखिल विश्वाचा मालक, म्हणून ते पाय धुतले. पण काय असतं? श्रोत्यानं म्हणजे वक्त्यानं कधी श्रोत्याची पूजा करायची. वाक्य ध्यानात ठेवा. वक्ता बोलणाऱ्यानं श्रोत्याची पूजा केली, त्याचा दर्जा कमी होतो. म्हणजे वर्णन करायचं नाही. करायचं तर मग ते परिहारात काय तेवढं बोलायचं, नंतर वर्णन नाही करायचं. का? वक्त्यानं श्रोत्याची पूजा केली रे केली की मग ते त्याचा दबदबा राहत नाही. त्या सतीला शंका आली, असा कसा वक्ता आहे जो ऐकायला आला त्याचीच पूजा करायला लागला, म्हणून तिच्या मनात शंका आली आणि तिनं कथा ऐकली नाही. शंका एकदा मनात आली की माणसाच्या मनात बसत नसतं. माऊलींची ओवी यायची म्हणवणी संशयावणी थोर आणि नाही पाप घोर, विनाशाची वागोर प्राणी, अशी माऊलींची ओवी आहे. संशय मनामध्ये आला, तिला शंका निर्माण झाली, तिनं कथा ऐकलीच नाही. मात्र शंकरानं रामप्रभूची कथा ऐकली, गोड कथा ऐकली बरं का. छान कथा ऐकली की झाली कथा. आपल्याला वेळ कमी आहे. परत निघाले कैलासाकडे. जाता जाता तर नेमका त्रेतायुगामध्ये भगवान रामाचा अवतार झाला होता. ज्यांची कथा ऐकली ते खालून चालले होते. सीतामाई रावणानं पळून नेली होती आणि ते रावणाच्या त्या सीतेच्या शोकात हे सीते हे सीते म्हणत शोध घेत होते. तेवढ्यात त्यांनी हात जोडले. हे जग पावन सच्चिदानंद घन, माझा भगवान आहे. भगवंत रामप्रभूचं भजन करतात बरं का.
सदानंद महाराज प्रमाणच आहे. भजन करी महादेव श्रीराम भजन करी महादेव भजन करी महादेव श्रीराम भजन करी महादेव श्रीराम दे राम दे दे राम 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 तुझे सदा शिव शिव राम तुझे सदा शिव शिव भजन करी महादेव श्रीराम सारखं भजन कुणाचं करतात प्रभू? महादेव रामाचं भजन करतात. आणि ते सीता त्या सतीनं पाहिलं, हे असे कसे देव म्हणे, हे तर बायकोच्या विरात आवाज देत आहे सीते सीते सीते, हे असे कसे देव यांचे? शंका आली होती. शंका चांगली नाही, शंका मनात आली होती. ते प्रभूला कळालं आणि ते म्हणे असे कसे तुमचे हे मालक पत्नीच्या विरामध्ये रडतात, हे कसे देव असे? ते भगवान शंकर म्हटले तू परीक्षा घेऊन ये जा. ती परीक्षा घ्यायला नको होतं जायला, पण ती गेली. आणि सती मातेनं, पार्वती मातेनं म्हणजे सतीनं काय केलं बघा, सीतामाईचंच रूप धारण केलं आणि रामचंद्राच्या समोर जाऊन उभी राहिली. ते रामचंद्र होते महाराज, लीला करण्यासाठी अवतार घेतला होता. त्यांनी पाहिलं की ते पुढं जायची, ही सीता पुन्हा पुढं यायची, ते पुन्हा पुढं जायची, ती सीता पुन्हा पुढं यायची. बराच वेळा असं झाल्यावर ते म्हटले तू का आली आई? आई म्हटल्यावर तिला कळालं, ह्यांनी ओळखलं मला. तू का ई असा जुना शब्द, तू का ई, तू का ई, तू का आली, तू काई तू काई तू काई तू काई, त्याचा अपभ्रंश झाला तुळजाई तुळजाई तुळजाई. आणि तीच तुकाई आमच्या तुळजापूरमध्ये जी आहे ना, ती साक्षात सती माता आहे. ती तिथं रामचंद्राला आडवी आली होती म्हणून तिचं मंदिर तिथं आहे. ती 3.5 पीठापैकी एक आहे. जगदंबा ऐका, पार्वती मातेचं रूप आहे. आणि ती सती तिथंच थांबली. परत आली तर मग भगवान शंकरानं तिला विचारलं कसली परीक्षा घेतली? ती खोटं बोलली महाराज. पत्नीनं, आता तुम्ही दोघं नवरा बायको बसलात म्हणून सांगतो, पत्नीनं नवऱ्याला कधी खोटं बोलायचं नाही. नवऱ्याबरोबर पतीनं कधीच कपट करायचं नाही. हां, ध्यानातच ठेवा, माझं लक्षात ठेवा, कधीच नाही महाराज, कधीच कपट करायचं नाही. नवऱ्याला कधी फसवायचंच नाही महाराज. त्याचा खूप जीव असतो ना तुमच्यावर, मग त्याला फसवायचं नाही. ध्यानात ठेवा, लक्षात असू द्या माझं. सती खोटं बोलली व कचून परीक्षा लिनी गोसाई, फार गोड चौपा आहे, सगळ्या सांगायला वेळ जाईल आपला. आणि त्यावेळेला कचून परीक्षा ली न गोसावी, कर हो प्रणाम तुम्हाला, तुमच्यासारखाच मी प्रणाम केला. खोटं बोलली बघा. सती ज्यांना फसवते ते रामचंद्र आहेत, आणि सती ज्यांना खोटं बोलते ते कैलाशीची राणी भगवान महादेव आहेत, देवादिदेव आहेत. खोटं बोलावं पण कुठं बोलावं बघा, देवाला फसवते. आणि मग आता आईचं रूप धारण केल्यामुळं भगवान शंकर शपथ घेतात, आजपासून तू माझी पत्नी नाही, आजपासून तू माझी आई आहे. काय महादेव आहेत महाराज, उगीचंच काय मंदिर आहेत त्यांची, उगीचंच काय लोक ओम नमः शिवायचं जप करतात. कोणी नाही महाराज जगात असं. स्वतःच्या पत्नीनं आपल्या आईचं रूप धारण केलं. आता ही माझी पत्नी नाही, आता ही माझी आई आहे. मी जर हिच्याबरोबर नातं जोडलं तर भक्तिमार्ग संपून जाईल. नाही, आता ही माझी आई आहे. 87,000 वर्ष तपश्चर्या केली पण बोलले नाही ते सतीला. शब्दाने सुद्धा मौन धरलं. राग आला ना तुम्हाला, मौन धरा, मौन, तात्काळ मौन धरा, बोलू नका. बोललं की भांडणच आहे महाराज, बोललं की विक्षेपच आहे. छोट्या छोट्या गोष्टीहून दिवास आहे महाराज. मौन धरायला शिका. एखादी गोष्ट घरात घडली, मौन धरा, मौन धरा, काही होत नाही तात्पुरत. 15-20 मिनिटं मौन धरा, 1 तास मौन धरा, 10 दिवस. अहो, इथं भगवान शंकराच्या चरित्रातून शिका आहे. ज्या सतीनं फसवलंय महादेवाला, ते महादेव तक्रार करत नाहीत, ते समाधी लावतात, मौन धरतात, एकही शब्दाने बोलत नाही. सती मात्र दुःखामध्ये जाते, कळून चुकतं तिला. आणि 87,000 वर्षानं भगवान महादेवाची समाधी उत्थान पावते, धावतच जाते. भगवान शंकर तिला समोर आसन देतात, वामांगी देत नाहीत. वामांगी पार्वती नाही, समोर बसवतात.
कळून चुकतं तिला. तेवढ्यामधून काही वरून विमानं जात असतात. तो दक्ष राजाच्या घरी यज्ञ असतो. सती जाते, नव्हतं जायला पाहिजे. तिथंही ती भगवान महादेवाचं ऐकत नाही. हो, खरंच सांगतो, जिथं आपल्याला आमंत्रण नाही तिथं कधी जायचं नाही. जिथं प्रेम नाही, आदर नाही, तिथं कधी जायचं नाही बरं का. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का, चाहे कितना प्यारा हो लड़का, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो लड़की, उसे घर घर घूमना ना चाहिए. कितनी प्यारी हो लड़की, उसे घर घर घूमना चाहिए. इस घर में आदर नहीं उस घर में जाते ती. तिला कोणी बोलत नाही, बाप सुद्धा तिला जवळ करत नाही बघा. आणि मग त्यावेळेला ती यज्ञकुंडामध्ये उडी मारते. सगळी कथा संपून जाते. उडी मारताना मात्र मग यज्ञकुंडाला ते वीरभद्र तोडतात. त्या दक्षाचं तोंड कापलं जातं. सगळ्यांना माहिती आहे. 2-3 तास जातील बघा. आणि मग ती पार्वती म्हणून हिमालयाच्या घरी जन्माला येते. वर मागते ते की मी पुन्हा एकदा महादेवाचीच पत्नी म्हणून जन्माला आली पाहिजे. ती जन्माला येते. पार्वतीच्या रूपानं तिथं हिमालयाच्या आणि मैनाच्या पोटी इतकी तपश्चर्या करते बघा. पाण्यावरती राहते महादेवाला भेटावं म्हणून. आणि मग ते सगळं पाप तपश्चर्याने निघून जातं तिनं केलेलं. भगवान शंकराबरोबर तिचा पुन्हा एकदा विवाह होतो. मोठी कथा आहे. शंकराच्या खूप कथा मी तुम्हाला सांगू शकतो. मी अभ्यास केलेला महाराज आहे. खूप सांगू शकतो, पण आपली वेळ 9:15 झाली बघा. मला एवढंच सांगायचं, पुन्हा पुन्हा वारंवार भगवान का लग्न करतात त्याचं एकमेव कारण आहे. भक्ताला सांभाळण्यासाठी कार्तिक जन्माला आणायचा आहे, तारकासूर मारायचा आहे. याचं एकमेव कारण, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. देव जन्माला येतो ना, त्याच्या जन्माचं कारणच ते आहे. आपण सगळ्या बहिणी बसला तिथं, एक 5-10 मिनटं तुमचे घेणारे. थोडा आज पहिला दिवस होता, 7:30 झाले होते सुरुवात व्हायला, म्हणून एक 10 मिनटं घेतो, चालेल ना? जरा ऐका बरं सगळे, माझ्याकडे लक्ष द्या. ओ मातांनो, बहिणींनो, तुमच्यासाठी ऐका ऐका. भगवंताची सख्खी बहीण विकास महाराज सुभद्रा होती, सुभद्रा. आणि मानलेली बहीण द्रौपदी होती. देवाची सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा. मानलेली द्रौपदी. मला सांगा, तुमच्याकडं नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात सख्या बहिणीचा मान जास्त आहे का मानलेल्या? हा, अय बहिणीनं बोला ना. वा, सख्या, काय आजी खरं बोलली महाराज. सख्या बहिणीचा अधिकार जास्त असतो. मानलेल्या बहिणीला साडी बिडी घेतली नाही ती तक्रार करत नाही, पण सख्या बहिणीला घेतली नाही ती हायवेची जमीन मागते. चल काढ का, तिचा 7-12 असतो. ती अधिकाराची आहे. देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे. माझ्याकडे बघा, मानलेली बहीण द्रौपदी आहे. मी देवाच्या जन्माचं उद्दिष्ट सांगतोय. तुम्ही माणसाचं ऐकलंय, देवाचं ऐकलंय, लगेच साधूचं सांगतो, काळजीच करू नका. एवढी 1 मिनिटाची कथा ऐका. आणि मग ते भगवंताने असं म्हटलं, द्रौपदी आवडते, द्रौपदी आवडते, द्रौपदी. त्या उद्धवाला जळकी सुटायची. जळकी तुमच्याकडे आहे? जळकी आहे? हां, जळकी आहे? आहे लई बेकार. राम भाऊला 100 क्विंटल कापूस झाला. लई साबुदाण्याचा खास वास आला कडे. नाही, 9:15 वाजले म्हणून त्यांनी सांगितलंच मला त्या शाबूनं बरं काय. हो, आता मला भूक लागली कसं, इतका टेस्टेड वास कुठं 9:15ला यावा का, म्हणजे ती संपायची. ऐका ऐका मग. हा, इकडे बघा बरं का, इकडे बघा, इकडे बघा. काय खायचंच आपल्याला नंतर, जरा माझ्याकडे बघा. अहो, लई सुंदर सप्ताह हो. आमच्या तरुणांनी काय सुंदर नियोजन केलंय. मला दृष्ट लागावी एवढा गोड कार्यक्रम आहे बरं तरुणांनो. वा 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 वा. वडजिरे, माझा वडजिरेश्वर प्रसन्न होतोय. हातामध्ये डमरू त्रिशूळ घेऊन नाचतोयच. पुढं महादेव आहे सध्या महाशिवरात्रीच्या काळात. वडजिरे गावाला आहे, नाचतोय तो कीर्तनामध्ये, भजन म्हणताना. तुम्ही एवढा छान सप्ताह करताना. चला ऐका ऐका. हो, ते देवाच्या लक्षात आलंय. उद्धव जळायला लागलं. उद्धवाचा हात धरला. आपली वेळ कमी, सुभद्रेच्या घरी नेलं. सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी दादा येताना पाहिला. काय रे काम? काही नाही म्हटलं, एकादशी आजची, उद्या द्वादशी, त्रयोदशी काला, महाशिवरात्र, लई उपवास आले बघ. म्हटले खायला काहीतरी पाहिजे. ते दादानं खायला मागितलं. ती म्हटली टोपलीमध्ये फळ आहेत. देवाला कुठं खायचं होतं. एक सफरचंद हातात घेतला. इकडे बघा, चाकू घेतला. सफरचंद कापायचं तिला सोडून बोटच घेतलं कापून. बोटातून असं टप 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 रक्त गळायला. त्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंधी आणं बांधाय. आणि मग चिंधी सापडायला सुभद्रा गेली. तळमजला, किचन रूम, बेडरूम. आता तिचा बंगला काही लहान नाही, तिला काही कमी साड्या नाही.
इथं आपल्या सुभद्रेला दिल दिवाना कुछ कुछ होता रबने बन्या जोडी हम प्यार करणे वाली धूम. माझं लग्न झालेलं आहे, मला अनुभव आहे. महिन्याला 2 साड्या आपल्या बायकोला आणावं लागतात. तिथं देवाची बहीण आहे ना, अर्जुनाची बायको आहे. 15 कपाट आहेत तिला. आपल्याच बायकोनं कपाट उघडलं आणि साड्या पडले, मरून जाईल मार. एवढ्या साड्या आपल्या बायकोला आहेत. ती देवाची बहीण आहे, अर्जुनाची बायको आहे. कपाटाकडे गेलीच नाही विकास महाराज. ती चिंध्या पाहत होती. देवानं तिचं घर सोडलं, उद्धवाचा हात धरला आणि बघा सुभद्रेच्या द्रौपदीच्या घरी आले. सुभद्रेचं घर सोडून द्रौपदी तुळशीला पाणी घालत होती. ताट होतं चांदीचं, तांब्या होता सोन्याचा. पाणी चाललं होतं तुळशीला आणि तेवढ्यामध्ये भगवंत येताना दिसला. भगवंताच्या बोटाचं रक्त पाहिलं विकासजी. सदानंद महाराज, अविनाश महाराज सोन्याचा ताट तांब्या फेकून दिला. हो महाराज मंडळी धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे हे, थांबा याला चिंदी बांधते. घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी, आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला असा हात घातला. फाडायचाच होता पदर, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ओ द्रौपदीताई, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत कितीही गरिबी आली तरी पदराकून साडी फाडायची नसते. धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, नकुल सहदेव जिवंत आहेत. ओ कापता येणार नाही तुम्हाला पदर. असं काय करता? नवरे मालक जिवंत आहे. त्या द्रौपदीचं उत्तर घरी घेऊन जा. द्रौपदी म्हटली बरोबर आहे उद्धवा, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत पदर फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. काय उत्तर दिलं महाराज? डोक्यावरचा पदर खाली घेतला. फरजरी ग पितांबर दिला द्रौपदीशी बंधू शोभना सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण विचाराया गेले नारद. बोट श्री हरीचे कापले बांधाया चिंदिल वगैरे. सुभद्रा बोलली शालू पैठणी फाडून का देव चिंधी तुम्हासनी. पाठची बहीण झाली बहीण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची कोण. माऊलीचा दास इथून जे म्हणतो का इथून पाहिजे मला बरं का, उद्या दे. हे आहेत सगळे म्हणून बरं. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण. काळजाची चिंदी काढून देईन, एवढे तयाचे माझ्या वसने देव हरी राखी माझीला. चिंदी साठ्याला हरिदान माझ्या. त्रैलोक्य मोलाची वसन दिले फाडून. त्रैलोक्य मोलाची वसन दिले फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला. भरजरी ग पितांबर दिला. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण.
काय गोड आहे बघा. असंख्याचा विचार केला नाही पण देवाच्या बोटाचा विचार केला. त्या द्रौपदीवर संकट आलं माझ्या बहिणींनो, तिला भर दरबारामध्ये ओढण्यात आलं, तिच्या साडीला हात घातला. देवानं तिच्यासाठी लाखो साड्या पुरवल्या. हो, देव साडी बनायचा, दुःशासन साडी ओढायचा. देव साडी बनायचा, दुःशासन साडी ओढायचा. कौरव दमले पण साडी संपली नाही. का? 2 बोटाच्या चिंधीचा विचार केला ना देवाच्या बोटाचा. लाखाने साड्या देतो बघा भगवान. तुम्ही 2,000चा विचार करा मंदिरासाठी, 2 लाख देईल. तुम्ही 11,000ची वर्गणी देताय ना, तुम्हाला वर्षात किती देईल सांगता येत नाही. देव आहे महाराज तो, तुम्ही देत चला, देत चला, तो तुम्हाला लाखो हाताने देईल. का? भक्ता कारणे येणे घेतलीस आली. देवाचा जन्म भक्तासाठी आहे महाराज. 9:15 वाजले. माणसाचा जन्म का ते पण कळालं, देवाचा जन्म का ते पण कळालं. सांगा महाराज तुमचा जन्म कशासाठी, कशासाठी साधू जन्माला आले? महाराज त्याचं उत्तर सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि, सदा नाम घोष करू हरि, सदा नाम घोष करू हरि कथा. तेरे सदा साधूच्या जन्माचं उद्दिष्ट काय? तर एक सदा नाम घोष करू हरी कथा. हा सप्ताह तुमचा नाही, हा साधूचा आहे महाराज. अखंड भजन गायनाचे उडे आपोलिया छंदे. तुमच्या मनाचे तुमच्या सदानंद महाराजांच्या गुरुजींची ठेवण आहे, प्रसिद्ध आहे बघा. का सांगतो? मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंद, वेडा झालो मी तव छंद. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो नाचतो नाचतो. सारखं भजन करतायत, कितीतरी चाली म्हणू शकतो बघा. 10 वाजतील रात्रीचे पण संपणार नाही. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, नित्य भजन सदा नाम घोष. अखंड खंडेना जीवन, रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत परिणाम. गोविंद गोविंद मनाला ललिया चंद, मनाला ललिया चंद, वा सदा महाराज. गोड चालीत की नाही? नित्य भजन वा माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद. आमच्या देशातली लोक राधेला आणि मीराबाईला काही पण म्हणतात ना, फार वाईट आहे मा.
चांगले चांगले भजनी म्हणतात राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ असं बांधून हाणला पाहिजे म्हणणार आहे. असलं काही पण म्हणायचं नाही मला. राधा एवढी पवित्र आहे, त्या राधेचं नाव घेतलं तर तुमचं लाखो जन्माचं पाप जातं महाराज. मी सांगू तुम्हाला, आपल्या देशातला वन डेचा 1 नंबरचा बॅट्समन विराट कोहली आहे. 1 नंबर खेळतो बॅट्समन आहे विराट कोहली. स्ट्रेट बॉडी त्याची. 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. 1 बिस्लरी त्याची 10,000 रुपयाची. जपानचं पाणी पितो. एवढा श्रीमंत आहे, काही कमी नाही. बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर देश कर्जातून मोकळा होईल आपला. एवढे श्रीमंत आहेत. हो, पैसे ठेवायला बंगल्याला जागा नाही. एवढे श्रीमंत दोघं नवरा बायको प्रत्येक 6 महिन्यातून 5 महिन्यातून वृंदावनला जातात. राधा राणीचं दर्शन घेतात आणि पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या समोर बसून त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. मग आज आमचा हा पोलीस देशसेवक हा जर देवाच्या धर्माच्या इथं येऊन विचारत असेल तर त्यांना मुजरा करा. फार चांगली मुलं आहेत महाराजजी. अशा कौतुक करा जे देव देश धर्मासाठी आपलं योगदान देत आहेत. एक तर चांगलं काम करतायत मुंबईला पुण्याला, तरी गावातल्या माझ्या महादेवाला विसरत नाहीत, मातेला विसरत नाहीत. इतका छान सप्ताह करता. संपूर्ण असं वाटेल तुम्हाला कीर्तन, पण आपली वेळ झाली, आता माझा पर्याय नाही. खूप राहिलंय पण त्याला पर्याय नाही. बघा असंच असतं. नित्य भजन करीत होते ती राधा महाराज. कृष्ण सोडून तिला माहिती नाही. तिला फक्त कन्हैया माहिती आहे महाराज. काही पण म्हणू नका बरं. त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडन्या खराब आहेत वडजिरेकर, तरी सुद्धा ते जिवंत काय. ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. तिला आपण बाजारातली म्हणू नका, फिरणारी म्हणू नका. प्रार्थना आहे. 5,000 वर्षानं मीराबाई जन्माला आली देवाच्या नंतर. हे बघा, नवरदेव नवरी बसलेत नाही. त्याचं लग्न चाललं होतं गावातून. पूर्वी वरात असायची, वरात. आता वराती बंद झाल्या. आता वरातीत कीर्तनं होतात. चांगलं काम आहे. वराती संपल्या. आता ती वरात चालू असताना इकडे बघा, वराती चालू असताना त्या मुलीनं पाहिलं होतं लग्न. लहान होती मुलगी ती राजाची. फार सुंदर होती दिसायला. किती सुंदर होती बहिणींनो, हे माझ्या पोरींनो बहिणींनो ऐका. इतकी सुंदर होती मीराबाई. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी पांढरी. आपली नाही पहा, ती कवाडाकडे चालली बिताडाकडे असली नाही. एक डोळा एक नाकी दरबी देखणं असली नाही. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावाशी त्वचा होती तिची. पण दुर्भाग्य बघा, असं झालं तिचं की तिने आईला विचारलं नवरदेव कसा असतो. आईने कृष्णाची मूर्ती दिली तिला आणि ते हा तुझा नवरा आहे म्हणली. एवढ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या कन्हैयाला तिनं नवरा मानलं. त्याला फुलाचा हार बनवायची, त्याला जेवण बनवायची, नैवेद्य बनवायची. सारखं तेच म्हणायची, हा माझा नवरा आहे, हा माझा नवरा आहे. लहान होती तोपर्यंत कोणी काही म्हटलं नाही. पण ती 18 वर्षाची 20 वर्षाची झाली. राजा म्हटला तुझं लग्न केलं पाहिजे. ती म्हटली नाही, हा माझा कृष्ण नवरा आहे. काय मुलगी, काय नातं जोडलं हो. ती म्हणायची तेने केला असे माझा अंगीकार, नका तुझावर पाहू आता. नामदेवरायांच्या अभंग आहेत बरं काय. खूप गोड चरित्र आहे महाराज. हो, अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. लई कथा सांगितलेला महाराज आहे मी. जनाबाई काय, मीराबाई काय, खूप आहेत. कानोपात्रा काय. तुम्हाला दुसरं कीर्तन ऐकू वाट. इतके कीर्तन आहेत युट्यूबला. 200 कीर्तन आहेत. सगळे असे गायक वादक. आता वेळ कमी आहे, चला मी का सांगतो तुम्हाला. हो, त्या पोरीला मात्र घरातून काढून दिलं हो महाराज. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी. लोक पागल म्हणतात. विष का प्याला राजाजी न भेजा, पिबत पिबत मीरा तिला विष दिलं महाराज प्यायला. पण नाही हो, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली 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 हरी गाने लगी, महलों में बनी बनके जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी. लागी 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 लागी, कोई रोके नहीं, कोई रोके नहीं, कोई रोके नहीं. मेरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग.
मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी वो तो गली गली हरी वो तो गली 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 नित्य गाते का एकच कारण आहे सदा नाम घोष साधूचं जीवनच आहे महाराज अखंड खंडेना फक्त कृष्ण कृष्ण कन्हैया विठ्ठल सदा नाम घोष हे साधूचं जीवन आहे मग काय मिळतं त्यानं तेने सदा चित्ता समाधान आपल्या सिन्नर तालुक्यात हे आमचे माऊली आलेत ना त्या गावाला इथं जवळ शिंदेवाडी आहे त्या शिंदेवाडी गावाला हे पोरांनो ऐका रे मी रोज सांगतो एक केशव गोसावी नावाचा पोरगा शहीद झाला आपल्या गावालाही एक तरुण शहीद झालेला आहे ऐका ऐका त्याला इथून हात नाही त्याच्या बापाला सोमगीर गोसावी नाव आहे त्या बापाचं तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या रे पोरगा शिकवला पोरगा 10वी पास झाला आणि मिलिटरीच्या परीक्षेमध्ये पास झाला जात नव्हता सीमेवर लढायला माझ्या बापाला कुठपर्यंत भाकरी करू द्यायच्या हातानं म्हणून ते पास जात नव्हता बापाला माहिती झालं बाप म्हटला रे अरे केशव तानाजी घाबरला असता तर कोंडाणा मिळाला नसता मुराजवाडी घाबरला असता तर पुरंदर जा रे बाबा जा बाबा जा काय बाप आहे महाराज बापानं पोरगा सीमेवरती काढून दिला 2010, 11, 12, 13, 14, 15 देशासाठी लढला 2015 साली आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये संभाजीनगरला एक पुरी महाराज आहेत पुरी त्या पुरी महाराजांची एक यशोदा गोसावी नावाची पोरगी यशोदा इकडे गोसाव्याची सून झाली म्हणजे आमच्या या केशव गोसावीची पत्नी झाली आणि इतकी सुंदर माझी बहीण आहे बरं का ती मला सख्खी बहीण दिली नाही देवानं चुलत नाही मावस नाही माझी एकच बहीण आहे यशोदा गोसावी नावाची ती मला राखी बांधते माझी भाऊबीज करते यावर्षी योग आलाय 11 तारखेलाच नेमकी भाऊबीज आली बघ आणि कार्यक्रम त्याचा 11 तारखेला असतो 6 वर्ष झाले दरवर्षी मी शिंदेवाडीला कीर्तन करतो टाळकरी असतात गायक वाजतात वादक असतात मोठा सोहळा असतो देश जवानाची पत्नी महाराज तो पोरगा 2015 साली लग्न झालं 4च वर्षाचा संसार झाला एक मुलगी बाळ तिच्या गर्भामध्ये माहिती नव्हतं काय आहे आणि गर्भामध्ये बाळ असताना देशाच्या मातीचं रक्षण करताना 2 गोळ्या त्या पोराच्या छातीमध्ये गेल्या धनत्रयोदशी होती 11/11/2018 साली आणि त्या दिवशी देशाच्या मातीसाठी तो बाळ शहीद झाला त्याची बॉडी गावात आली सगळा समाज रडत होता 1 लाख लोक होती वाटी लावायला पण ज्यावेळेला बापानं पाहिलं बायको गेली तेव्हा रडला नाही अपंग हातानं भाकरी करताना रडला नाही पण पोरगा दिसत नाही खूप रडायला लागला बाप हो त्या यशोदेला ॲडमिट केलं नाशिकला नवरा पाहिल्यावर 6 दिवसानं शुद्धीवर आली तर तिला मुलगी झाली बाळ हातामध्ये पडलं कपाळाचं कुंकू मात्र निघून गेलं महाराज आजही ती आमची बहीण यशोदा 6 वर्षापासून आपल्या नवऱ्याच्या स्मारक बांधते सत्ता करते कीर्तन ठेवते मी दरवर्षी जातो 25,000 रुपये पहिल्या वर्षी दिले मी तिला म्हणतो आपण करू हा कार्य पण फार गोड आहे महाराज तशी बहीण मिळणार नाही अशा मुली आहेत या देशात त्या जर जवानाला तुम्ही विचारलं या पोलिसाला तुम्ही विचारलं का रे 5-5 महिने तू घरी नसतो रे दिवाळीच्या सणालाही तू परिवारामध्ये नसतो रे साहेब तो म्हणेल तेने सदा चित्ता देश सेवा करताना समाधान मिळतं धर्माची सेवा करताना समाधान मिळतं देवाचं भजन करताना समाधान मिळतं समाधान मिळण्यासाठी या गोष्टी करायच्या असतात सदा मिळतं सदा खूप कथा आहेत माझी प्रार्थना आहे भजन केलं पाहिजे सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा मागचे उभे राहिले करा हात वर करा सगळ्यांनी थांबा 1-2 मिनिटं सगळ्यांनी हात वर करा टाळकरी टाळ वाजवतील आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे भजन करायचं आज पहिला दिवस आहे वडजिरेश्वर भगवान प्रसन्न होईल आर्धाली नाही ओरिजिनल करायचं महिलांनो का मागं राहू नका सगळ्यांनी नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय
वा वा, जरा जोरात वाजा, जोरात वाजा. पहिला दिवस एवढा गोड आहे तर अजून 2-3 दिवस आहे. उद्या बरोबर 6:45 या. विठोबा रखुमाई. हरी हरी आणि समितीचे सदस्यांनी व्यासपीठावर यायचे. जय श्रीराम. जय श्रीराम बोडके, सावकार दादा बोडके, तानाजी बैलू बोडके आणि समितीचे 6 सदस्यांनी स्टेजवर यायचं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. अरे वा धूम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. विकास फकीरराव गीते, मुंबई पोलीस निवृत्ती विभाग, नाशिक ग्रामीण पोलीस, राजेंद्र गुलाब राजेंद्र जगन्नाथ बोडके सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. घरी घेऊन जा. प्रत्येकानं उद्या 6:45-7 या, म्हणजे तुम्हाला भरपूर ऐकायला मिळेल. आज थोडासा पहिला दिवस असल्यामुळे 9:30 वाजले. माफी मागतो बरं का सगळ्या आमच्या या सगळ्या पोलीस मंडळीला. देव देश धर्मासाठी आपल्या गावातील जी 80 युवक आहेत या सगळ्या युवकांना माझा मानाचा मुद्रा. सगळे साहेब आहेत, साहेब असे साहेबांनी राहा. आणि भगवान बाबांचा महादेवाचा असा सप्ताह करत चला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय. हरी जय जय. बोली ले बोली वेडे वापरू राज महाराज महाराज हे नाही उचारिला. राज महाराज तुम्ही सीता कामने